सर्वात महत्त्वाचा हा डेपो आहे पनवेलचा आणि याचीही एवढी पाहणी केल्यानंतर तुमचं काय सगळं निदर्शनास आलं? नाही, खूप साऱ्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये अवस्था अतिशय दारुणच आहे. हे जरी आपल्या रायगड जिल्ह्यातलं महत्त्वाचं स्थानक जरी असेल तरी ठिकठिकाणची परिस्थिती वेगवेगळी आहे, परंतु प्रश्न मात्र सारखे आहेत. प्रामुख्यानं महिला शौचालयाचे प्रश्न, पुरुष शौचालयाचे प्रश्न, थंड पाण्याची पिण्याची व्यवस्था, गरम पाण्याची आंघोळीची व्यवस्था, स्वच्छतागृहाचं म्हणजे ज्या पद्धतीनं स्वच्छता हवी आहे तशा प्रकारची कुठेही दिसत नाही आहे. अनेक प्रश्न ह्या प्रवाशांचे सुद्धा मी ऐकलेले आहेत, आमच्या कर्मचाऱ्यांचे सुद्धा ऐकलेले आहेत. त्यामुळे सिमिलर परिस्थिती प्रत्येक ठिकाणी आहे, परंतु हा म्हणजे मी आल्यानंतर आश्चर्यचकित झालो की अतिशय मोक्याच्या ठिकाणी जवळजवळ 36,000 मीटरची जागा आपली ही आहे. त्यापैकी 34,500 मीटर जागा ही आपल्या ताब्यात आहे. 1,500 मीटर जागा अजूनपर्यंत ताब्यात आलेली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि बीओटी तत्वावर हे जे एसटी स्थानक आहे ते दिलेलं आहे ठेकेदाराला, परंतु त्या बाबतीत जी माहिती मी आता घेतोय, परंतु UDCPRचा जो नियम आला हे आता वर्षभरापूर्वी जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी नगरविकास मंत्री त्यांच्याकडे ती जबाबदारी होती, त्यामुळे UDCPRच्या तरतुदीनुसार प्रत्येक मोकळ्या भूखंडावर अतिशय चांगल्या प्रकारचा FSI म्हणजे काही ठिकाणी तर बिल्डर तो वापरू शकत नाही एवढा FSI दिला जातो. या ठिकाणी काही अडचणी सुद्धा निर्माण झाल्यात असं मला आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की आता एअरपोर्ट ऑथॉरिटीनं हाईट रिस्ट्रिक्शन ठेवलेलं आहे, त्यामुळे परमिशन सुद्धा उंचीच्या इमारतींना मिळाली नाही. तर त्या सगळ्या ज्या समस्या आहेत हे बघून मी पुढल्या महिन्यामध्ये ह्या ठेकेदार, आमचे संबंधित अधिकारी आणि त्यांच्या काही अडचणी आहेत का ह्या संदर्भात एक बैठक आमच्या मंत्रालयामध्ये लावू आणि काही रिवाईज करू प्लॅन. कारण जुने जे प्लॅन झालेले आहेत ते मला कुठल्याही प्रकारे माझ्या बुद्धीला न पटणारे प्लॅन आहेत. म्हणजे बऱ्याच ठिकाणी परिवहनचा फायदा कमी परंतु ठेकेदार किंवा बिल्डरांचा फायदा जास्त अशा प्रकारचे ते प्लॅनिंग केलेले आहे. तशी परिस्थिती इथे तर नाही ना, हे सुद्धा मला बघावं लागणार आहे. जास्तीत जास्त भविष्यामध्ये 60 वर्ष जर आपल्याला BOT तत्वावर किंवा PPP तत्वावर जर ह्या सेवा डेव्हलपरकडनं किंवा ठेकेदाराकडनं जर बनवून घ्यायच्या असेल तर 60 वर्षाचा विचार करून करावा लागेल. आताचा विचार करून चालणार नाही. मी अधिकाऱ्यांना ही सुद्धा माहिती आता दिलेली आहे की जरी BOTवर ठेकेदाराला दिलं असेल तरी लोकांच्या ज्या सुविधा म्हणजे पिण्याचं पाणी, प्रत्येकजण काय बिसलरी विकत घेऊ शकत नाही, मिनरल वॉटरची ची बॉटल तो विकत घेऊ शकत नाही. त्यामुळे त्यांना थंड पिण्याचं पाणी, आमचे जे ST कर्मचारी नाईट शिफ्ट करतात त्यांना आंघोळीसाठी किमान गरम पाण्याची व्यवस्था, त्यांना व्यवस्थित झोपायला गादी किंवा बंक बेड, उषा, चादर, ह्या गोष्टी, पंखे, लाईट, ह्या गोष्टी सामान्य प्रश्न आहेत. ते काही मोठेही नाही आहेत की लगेच करू शकणारे असे प्रश्न आहेत, ते आधी द्या. प्रामुख्यानं शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियान चालू केलं होतं गेल्या वर्षी आणि प्रामुख्यानं सगळ्या ज्या ठिकाणी चांगलं काम करणाऱ्या लोकांना उत्तेजनार्थ बक्षिसं सुद्धा देण्यात आली होती. 1 वर्ष सुरळीत ते चालू होतं, परंतु ती आता योजना जवळजवळ बंद पडली की काय असं अशी परिस्थिती झालेली आहे. त्यामुळे ती योजना अजूनपर्यंत चांगल्या प्रकारे कशी कार्यान्वित येईल, बक्षिसाच्या रकमेमध्ये वाढ करून आपल्या लोकांकडनं काम कसं चांगलं करून घेता येईल स्वच्छतेच्या बाबतीत, त्यासाठी मी प्राधान्य देणार आहे. छोटे छोटे प्रश्न आहेत, बाकी काही मोठे प्रश्न नाही. मोठे प्रश्न तर मंत्रालयीन पातळीवर आम्ही सोडू, पण स्थानिक लेवलला आमच्या अधिकाऱ्यांनी ह्या 3-4 गोष्टीची जरी पूर्तता केली तरी प्रवाशांची जी फार मोठ्या प्रमाणात होणारी गैरसोय आहे ती टाळली जाईल. सर, तुम्ही आज येणार आहे ते समजल्यानंतर पूर्वतयारी चालू झाली, चांगलं वाटलं प्रवाशांना सुद्धा. 1 दिवसाचा काय होणार नाही, पण काय आहे, आमच्या पक्षाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जेव्हा मी ठाण्याच्या खोपट आगाराची पाहणी केली त्याच वेळेस त्यांनी माझं कौतुक करून मला सांगितलं की आपल्याला फक्त ठाण्याचं बघायचं नाही, आपल्याला पूर्ण राज्याकडे लक्ष द्यायचं आहे आणि तुम्ही दर आठवड्याला 15 दिवसातनं एक आगाराला भेट द्या. मी आज आता दुसऱ्या बसनीच STने प्रवास करून खोपोली आगाराला पण भेट देणार आहे. तर आज ते 2 ते 3 आगार घेणार आहे मी आणि प्रत्येक ठिकाणी राज्यातल्या विविध जिल्ह्यामध्ये जाऊन त्यांचे काय प्रश्न, त्यांच्या काय समस्या आहेत ते सोडवण्याला प्राधान्य देणार आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की ज्या काही सुविधा आपल्याला हव्या आहेत त्या सुविधा आपण एकत्रितपणे सगळ्या आगारांचा विचार करून काय भविष्यातील योजना ह्या आखता येईल आणि प्रवाशांना कशा सुविधा देता येईल. प्रामुख्याने ST कर्मचाऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते फार छोटे छोटे प्रश्न आहेत. जर योग्य प्रकारे त्याचा विचार केला तर ते प्रश्न सुटू शकतील. असे तर आमच्या STच्या कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडनं जे हवं आहे ते काम करून प्रवाशांना कशा जास्तीत जास्त सुविधा देता येईल ते आम्ही त्याला प्राधान्य देणार आहोत. ही जबाबदारी माझ्यावर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी टाकलेली आहे. मला वेळ पण आहे आणि अतिशय चांगलं खातं आहे, काम करण्यासारखी संधी या खात्यामध्ये आहे.